आज आपण त्र्यंबकेश्वरला जाणार आहोत आणि आपण जरा उशिरा निघालोय आणि आता आहे आपण कसारा घाटामध्ये. Find a way to hold. Though the night fears the dawn's control, still we run as shadows start to fold. Oh, the sky, it burns with fire untamed. Lightning strikes and nothing stays the same. Through the storm, we rise, we can't remain. Bound to echoes that cry out our name. इथं पाठीमागे आपण एक मंदिर बघितलं आणि तिथून समोर आल्यानंतर इकडे पाठीमागे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. हा जो डोंगर आहे ना त्र्यंबकेश्वरचा, हा इथं जवळ दिसतो पण तरी सुद्धा आपल्याला जायला अर्धा पाऊण तास लागू शकते. तर त्या अंदाजानं आपण तेवढा वेळ पकडूया आणि निघे जाऊया. पाऊस पडून गेलेला आहे तरी सुद्धा दमछाक होत होती. मी सकाळी 7 वाजता निघालो होतो आणि येता येता थोडाफार पाऊस लागला होता. मग आपण थांबत आलो. आता बघूया इथनं जायला किती वेळ लागतो. आपण इकडनं आलो होतो आणि इकडनं आल्यानंतर तिकडनं येताना आपल्या डाव्या हाताला एक अशी मूर्ती आहे हनुमंताची आणि ह्याच मूर्तीच्या समोर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. इकडे एक वास्तू आहे, तर तिथं काय आपण ते बघण्याचा प्रयत्न करूया.
अशा पद्धतीची वास्तू होती आणि आता आपण उतरत जाणार आहोत. एवढं काय विशेष नाहीये. अजून तुम्हाला एक दाखवतो. ही जी वास्तू आहे त्याच्यावरती हे जे मूर्ती कोरलेल्या आहेत बघा. हे जे बांधकाम आहे ते खूप जुनं असावं, पण अजूनही मजबूत अशा स्थितीमध्ये बघू शकता. वरची जी पद्धती खराब झालेली ती जास्त पाऊस आला तर इथं गळते. पावसाळ्यात लपण्यासाठी छान जागा आहे. काही ठिकाणी ह्या ज्या मूर्ती आहेत अशा प्रकारे बनलेल्या आहेत. इथपर्यंत आपण पोहोचलो होती आणि आता इथं जी चढ आहे ती खऱ्या अर्थाने चढाई सुरू होते. तिथपर्यंत रेलिंग आहे ती आणि ही जी चढ आहे ही अगोदरपेक्षा अवघड आहे. अजून एक सर्वांना सांगू इच्छितो, इथे माकडं भरपूर होते. त्याच्यामुळे मोबाईल असेल, महत्वाचे ॲक्सेसरीज असतील, मोबाईल असेल, पॉकेट असेल, गिम्बल असेल किंवा इतर काय वस्तू असतील, तर ह्या ज्या वस्तू होती ह्या माकडांपासून जपून ठेवायच्या. Saw you standing under the pale moon's glow, heartbeats dancing in a rhythm so slow. In your eyes, the stars did collide. First love hit me like an endless tide. अशा पद्धतीने आपण जो निमा पॅच होता तो चढून आलोय आणि इथं खाली माकडं होते. एवढे माकडं होते की माकडं अक्षरशः जे लोक येत होते त्यांच्याकडे ज्या बॅग होत्या त्या बॅगेवरती उडून बसत होते आणि त्या चैनी वगैरे बॅगेमध्ये काय असेल खायचं वगैरे ते त्या शोधत होते. तर त्याच्यामुळे आपण काय केलं, इथला जो टप्पा होता जे डोंगर फोडलेलं आहे आणि तिथनं येण्याचा रस्ता आहे रिंगे वगैरे तिथं, तर तिथला जो शूट होता, तिथला जो सीन होता तो आपण सीन नाही घेतला, कारण व्हिडिओपेक्षा आपल्याला आपला मोबाईल महत्वाचा आहे. तर त्याच्यामुळं इथला जो टप्पा होता, जर तिकडनं आपण फिरून आलो तेव्हा इथं जर माकडं जर नसले तर मग इथला जो टप्पा आहे जो पॅच आहे तर तो आपण शूट करूया. My spirit fly through the crowd. It's only you I see, like the wind chases waves in the sea. Every sound of the flute binds my heart. Together, let's never part. Oh my heart, oh my soul. You're the fire, you're the song I've longed to inspire. Every note from the flute plays unique.
love whispers for you to hear in every raindrop. You're the refrain, a soothing calm, wiping out my pain. The world fades, but your love stays true. Every sunrise I'll choose only you. पहाड़ों की साथ तले एक सपना था, चांदनी की बारिश में सब कुछ जाना था। आसमां के सितारे भी लगे थे पास, दिल के कोने में जागी एक नई आस। बातों का राज, हवा का एक गीत, दिल की बातों का था ये अनजाना मीत। चुपके से गुनगुनाता वो तेरा सुर, हर क्षितिज पे लिखा था तेरा ही अक्सर दूर। चांदनी सी बारिश, यादों का सावन, दिल के कोने में तू है एक आंगन। झरने की मुस्कान तेरा पैगाम है, प्यार का एक राग जो तक था गुमनाम है। हॅलो, आता सोडलीस का? आता आम्ही आलेलो आहे त्र्यंबकेश्वरला. 1 बजे यार मैच अरे हो द्या घरचे ऐसे ही कॉल कर चांगले बने. कुठून आले तुम्ही? चला लेला म्हणून आले. सगळे किती वाजता निघाले होते? यादों का सावन, दिल के कोने में तू है एक आंगन। झरने की मुस्कान तेरा पैगाम है, प्यार का एक राग जो तक था गुमनाम है। चांदनी सी बारिश, यादों का सावन, दिल के कोने में तू है एक आंगन। झरने की मुस्कान तेरा पैगाम है, प्यार का एक राग जो तक था गुमनाम है। In the mirror, stars collide, truths unspoken, depths I hide, shadows आपण बघू शकता हा जो पाठीमागचा टप्पा आहे तिथं आपण गेलो होतो आणि तिथं आपण फोटो वगैरे काढले, तिथं थोडंसं शूट वगैरे केलं आणि आता आपण हा जो टप्पा आहे तो टप्पा पूर्ण करून आपण इथून उतरणार आहोत आणि इथून हे जे काही जे मंदिर होते माझ्या हाताला मंदिर हे जे मंदिर आहे सरळ येत ना असं समोर इकडे दिसतंय तिथं पण आपण उतरणार आहोत.
यहाँ से सीधा यहाँ पे यहाँ ऊपर जाने के लिए हे जे समोर दिसतंय ते जटा मंदिर आहे. भगवान शंकरांनी इथे आपल्या जटा आपटल्या होत्या आणि तिथून नदी प्रवेश केली होती. तुमचं नाव सांगा, आईचं वडिलांचं सगळ्यांचं नाव सांगा. म्हणा रूपाक्षे, ईश्वरूप, म्हणा ईश्वरूप, सदाशिव, शरण, भक्तिशिव, कर्मकरा, हरिशंकर, महादेव, येशुशा, अमरबल्ला, नील. हे जटा मंदिर आपण इथं दर्शन घेतलं आणि आता आपण निघलो. तर इथं हे अशी माकड होती आणि यांच्यापासून जपून राहायचं बघा. हे जे मंदिर आहे याची अशी महत्त्व आहे. भगवान शंकरांनी हे दोन असे खळगे दिसतात तिथं असे बुक्का टेकून आणि समोर तो दाखवण्याचा प्रयत्न केला. तिथं जटा पडल्या होत्या, तिथं असं रेषा वगैरे पडलेल्या. तर आता आपण दर्शन वगैरे असे घेतलेले आणि आता आपण निघणार आहोत. तर आपण हे इकडनं असं निघणार आहोत. जटा मंदिर होतं. जटा मंदिरकडनं आपण ते त्याच्या अपोजिट साईडला जे मंदिर आहे तिथं जात आहोत आणि साईडनं जो कडा आहे कड्याच्या साईडनं आपण निघालो आहेत आणि हा जो व्ह्यू आहे त्याचा पुरेपूर आनंद घेत आहोत. मग अशी छान असं धुकं पसरलं होतं, आता धुकं कमी झालेलं आहे. आसमां में तेरा नाम लिखा, चांद का दिल भी तेरे लिए धड़का, हर रात तेरी यादों में डूबा हूँ, तेरे बिना ये ख्वाब अधूरा हूँ. हे जे कुंड आहे इथं एक नंदी दिसतोय, त्याच्या मुखातून सतत पाणी वाहत आहे. हे पाणी कधी थांबत नाही आणि हेच पाणी असं इथं येते. ह्याच ठिकाणी जे गौतम ऋषी होते त्यांनी तपश्चर्या केली होती आणि
हा जो गड आहे ह्या गडावरील सर्वात जुनं असं ठिकाण आहे. मुखदर्शन घेतलं आणि आपण इकडे पाठीमागे जाणार आहोत आणि असं फिरून आपण जिथं बसलो होतो, जिथं आराम केला होता तिथं जाणार आहोत. तर इथं आल्यानंतर इथं ते कुंड आहे, ते कुंड तुम्हाला दाखवतो. इथं लिहिलेलं पिण्याचं पाणी, पण असं वाटत नाही पिण्यायोग्य पाणी असं. तेरी बातें कहानी सी लगती, तेरी छाओ सुकून सी लगती, हर नजारा तुझसे शुरू तू ही खत्म, तुझ में ही मिले अब जमाने की रफ्त. ही जी गोदावरी नदी आहे ही इथनं प्रवाहित होते. इथून हे 2 नंबरचं जे मंदिर आहे हे इथं निघते. इथून ते जटा जिथं भगवान शंकरांनी आपटले ते तिथं निघते. तिथून गंगामुख म्हणून आहे तिथं निघते. तिथून ते खाली त्र्यंबकेश्वर मध्ये ते तीर्थ आहे तिथं निघते. तर अशा पद्धतीने ही जी गोदावरी नदी ती गुप्त नदी म्हटलं तरीच चालेल, कारण ती ठिकठिकाणीच निघते. इथला जो चढण्याचा जो मेन टप्पा होता तो काही आपण शूट नव्हता केला माकडं असल्या कारणानं. कारण माकडं हातात जे असेल बॅगेज जे असेल ते अंगावरती उडी मारतात, बॅगेज चेन ते बॅगेज जे काही गोष्टी असतील त्या घेत असतात. म्हणून आपण इथला जो पॅच होता तो शूट नव्हता केला. पण आता आपण उतरतोय आणि तुम्हाला पाठीमागे मी बोललो होतो की उतरताना जर समजा माकडं जर नसले तर आपण इथला जो त्या पॅच आहे तो आपण शूट करणार आहोत. तर आता इथूनच चढायला उतरायला सुरुवात होते आणि आपण शूट करणार आहोत. नाही ना, खालून शूट नाही केलं त्याच्यामुळे वरून शूट करायचं. हा जो एवढाचा टप्पा आहे हा इथं असं डायरेक्ट वाटतो आणि नंतरचा एवढं पण असं नाही आहे की थोडंसं आहे पण कुछ कहता ज़मीं का आसमां से है रिश्ता हाथ थाम लो इस अपनी
दुनिया का पल भर ख्वाबों में खो जा है प्रकृति की गुनगुनाहट दिल में बासी ये मधुर बात पहरा लगा है चांद तारे ये जहां है दोस्तों के सहारे सुंदर था रख ले चांद के दामन में झेलो हर खुशी इन उन्मुक्त शामों में धड़कन जो सुनाए जीवन की आस प्रकृति है मोहब्बत का अनुपम केवल रास वरती आम्ही गेलो होतो तेव्हा आम्हाला हे ही एक प्रकारची वास म्हटलं चालेल हे आम्हाला दिसलं आणि इथं काय हे जाणून घेण्याची उत्सुकता होती म्हणून आम्ही इथं आलेलो आहे. तर इथं आल्यानंतर हे इथं एक पाण्याचं साठ आहे. इथं हे पाणी तर छान वाटते पिण्याचं पाणी असावं बहुधा पण रचलेली याची जी बांधकाम रचना आहे ती बघा अजूनही सुस्थितीत आढळून येते आपल्याला. याचं नीट निरीक्षण जर केलं तर हे बघा ही बॉटल म्हणा जशी असते इकडं असं झाकण टाईप आणि तिकडं एकदम असं बॉटल जशी असते तसा शेप दिसतोय. हे इथं वरती गेलो होतो इथून आपल्याला हे दिसत होतं आणि हेच बघण्यासाठी आपण इथं आलो होतो. चल